अचानक दरे गावामध्ये जाण्याचा निर्णय घेऊन काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक ब्रेकिंग न्यूज दिली होती आणि दरेगाव सोडून मुंबईकडे रवाना होताना देखील एकनाथ शिंदेंनी अनेक ब्रेकिंग न्यूज दिल्या। गृहमंत्री पदासाठी आग्रही आहात का असा प्रश्न एकनाथ शिंदेंना जेव्हा विचारला तेव्हा चर्चा करून निर्णय घेऊ असं उत्तर त्यांनी दिलं। तसंच उपमुख्यमंत्री म्हणून श्रीकांत शिंदेंच्या नावाचा विचार करताय का असाही प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारला आणि त्यावर देखील चर्चेअंती निर्णय घेण्यात येईल असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय। तब्येत ठीक नसल्याने दरेगावात आरामासाठी आलो होतो, मात्र आता प्रकृती ठीक असल्याचं देखील एकनाथ शिंदे म्हणाले। दरम्यान लवकरच महायुतीची एक बैठक होणार आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचंही एकनाथ शिंदेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। पदासाठी श्रीकांत शिंदेंचं नाव समोर येते आपल्या गटाकडनं, ही गोष्ट खरी आहे का? नाही बघा, चर्चा अजून सुरू आहे। चर्चा खूप, आता तुम्हीच चर्चा करत असता, चर्चा खूप जास्ती असते। आता एक बैठक आमची अमित भाईंच्या बरोबर झालेली आहे, दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची, आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा, की आम्ही सत्ता दिली, सरकार म्हणजे एवढी मेजॉरिटी दिली, आता चांगलं सरकार स्थापन व्हावं, जी अपेक्षा जनतेची आहे ती आम्ही पूर्ण करणार। विधान परिषदेचं सभापती पद पाहिजे म्हणून एकनाथ शिंदेचे हे प्रेशर पॉलिटिक्स नाही, हे पहा, याच्या बाबतीत चर्चा होईल। आता चर्चा होईल, चर्चेमधून बऱ्याचशा काही गोष्टी निघतील, बऱ्याचशा गोष्टी सुटतील, आणि त्यामुळे आम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला जे निवडून दिलेलं आहे लोकांनी, त्या लोकांना ज्या काय आम्ही कमिटमेंट केलेल्या आहेत त्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने किंबहुना ज्या आम्ही लोकांची बांधील आहोत, ही बांधिलकी आम्हाला जपायची आहे। सवाल ये उठ रहे हैं सर, अपोजिशन की तरफ से सवाल ये उठ रहे हैं कि तारीख घोषित हो गई है, स्थल घोषित हो गया है, पर सीएम अभी तक घोषित नहीं। अरे भैया, उनकी कल मीटिंग है ना, विधानमंडल पक्ष की उनकी मीटिंग है, उसमें तय हो जाएगा। क्यों चिंता करते हो? 5 तारीख तो हुई है, तो आप चिंता मत करो, सब बराबर हो जाएगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।